स्वागत आहे आपलं माझ्या पाऊलखुणा या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर। आज आपण जात आहोत पळसदरी येथील स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये। तर चला बघूया आपला व्हिडिओ कसा बनतोय ते। तर मित्रांनो, हा आहे आपला नेरळ रेल्वे स्टेशन। आपण आहोत प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आणि पूर्ण स्टेशनवर असा जिना केलेला आहे। गेल्या वर्षापासून स्टेशनवर काम चालू होतं आणि आता भरपूर काम झालेलं आहे। स्टेशनवर 2 एक्सिलेटर आणि 2 लिफ्ट आहेत। चला वरून बघूया आपण। फ्लायओव्हर नवीनच असल्यामुळे स्वच्छता चांगली आहे आणि खूप छान दिसतोय। प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर बाकी अजून व्हायचं। तर पहिला जाऊन आपण तिकीट काढू, कारण की तिकीट फारच महत्त्वाची आहे। नाहीतर आपल्याला जायचं एकीकडे नाही जायचं दुसरीकडेच आपण, म्हणून पहिला तिकीट घेऊ आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास करू। समोर आपल्याला दिसतो इथून मिनी ट्रेनचा इंजिन, जो जुना आहे वाफेवर चालणारा। बघूया त्याला आपण जवळून पण। तिकीट काढल्यानंतर तिकडे जाऊ आपण। समोर आपण गर्दी बघतोय। जवळच माथेरान पर्यटन स्थळ असल्यामुळे नेरळ स्टेशनवर शनिवार रविवार भरपूरच गर्दी असते। ते तिकीट घ्या। हा समोर दिसतोय तो डिझेल लोको शेड माथेरान मिनी ट्रेनचं। त्यामध्ये इंजिन आहेत मिनी ट्रेनचे। त्यांचं ऑफिस। तर मित्रांनो, आता आपण आहोत कर्जत रेल्वे स्टेशनवर आणि आता आलेली खोपोली ट्रेन कर्जतवरून ती 12 वाजता सुटेल आणि आपण तिने पळसदरीला जाऊया। तर मंडळी, आता आपण जात आहोत स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये। आता आपण पळसदरी स्टेशनला उतरून जात आहोत स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये। हा आहे पळसदरीचा डॅम आणि आपण आता जात होतो पळसदरी डॅमच्या बांधावरून। पाणी भरपूर आहे ना। इथे चाललाय आपल्या गँगचा फोटोशूट। स्टेशनवरून मठात जायला 2 रस्ते आहेत। एक खालून डॅमच्या खालून एक आहे, तो समोर आपल्याला दिसतोय, आणि दुसरा हा डॅमच्या वरून बंधाऱ्यावरून।
समोरच्या डोंगराचं खूप सुंदर असं प्रतिबिंब आपल्याला पाण्यात पाहायला मिळतंय. तर स्वामींच्या मठात जाण्यासाठी प्रणाली आणि रसिका आलेले कॉलेजमधून आणि दीपिकाला ह्या सुट्टी. कौशलचा हाफ डे होता आज. बघताय माझ्या मागे पळसदरीचा डॅम आणि ही चालली आपली गँग. चला त्यांच्यासोबत जाऊया. तर आता आपण आहोत स्वामी समर्थ महाराजांच्या मठाच्या प्रवेशद्वाराजवळ. चला आज जाऊया. आपल्यासमोर दुकानं दिसतात, तिथून आपण पूजेचं ताट आणि प्रसाद घेऊ शकतो. मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेत सिलिंगचं आणि लायटिंगचं काम नव्हतं. आता हॉलमध्ये सिलिंग आणि लायटिंग झाल्यामुळे हॉल सुंदर दिसतोय. हे आहेत दादा महाराज. मठाची स्थापना यांनीच केली आहे. त्यांच्या पाठीमागे आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची मोठी प्रतिमा बघतोय. हा आहे स्वामींचा विश्राम करण्याचा पलंग. पुण्याहून मुंबईला जाताना श्री स्वामी समर्थ महाराजांनी याच ठिकाणी 22 दिवस वास्तव्य केले होते. त्यानंतर 22 दिवसातच स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने दादांनी या मठाचं काम पूर्ण केलं. ही आहे दादा महाराजांची समाधी. महाप्रसादासाठी इथूनच रांगा लागतात. समोर मोठा हॉल आहे, तिथे पुरुष आणि महिला यांच्या स्वतंत्र पंक्ती बसतात. जेवण झाल्यानंतर आपलं ताट आणि ग्लास आपण स्वच्छ धुवून ठेवायचं असतं. आपलं दर्शन छान झालं आणि आपण निघतोय आता घराकडे. हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे. आवडल्यास नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये लवकरच.